डॉक्टरांच्या याच उपक्रमाबद्दल त्यांच्याशी बातचीत केली जितेंद्र जाधव यांनी. संत तुकाराम महाराज यांची पालखी रोटीघाट पास करून आल्यानंतर थकवा आलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी दौंड केवी जोगिष्ठा असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी वारकऱ्यांची पाय चेपून सेवा केली जाते. मला सांगा, किती दिवस झाले तुम्ही या ठिकाणी वारकऱ्यांची अशा प्रकारे सेवा करता? हे आमचं 12वं वर्ष आहे वारकऱ्यांची सेवा करण्याचं. हे सलग 12व्या वर्षी आम्ही वारकऱ्यांची सेवा करतोय, मोफत औषधे वाटतोय. यावर्षी जवळजवळ 70 ते 72 हजारची औषधं आम्ही वाटतो. किती लोक तुम्ही या ठिकाणी सेवा करता आणि किती वारकऱ्यांना या ठिकाणी लाभ देतो? आम्ही दुपारी 2 वाजल्यापासून सेवा चालू केली आहे. दरवर्षी जवळजवळ 8 ते 10 हजार वारकऱ्यांना आम्ही सेवा देतोय. हे पायांना वेदनाशामक मलम लावून मसाज देतोय, चोळतोय, औषधं देतोय. वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर एकंदरीत आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी आनंद मिळतो? आम्हाला माऊलीची सेवा केल्यासारखं वाटतंय. आम्हाला आत्मिक समाधान होतंय. वारकऱ्यांच्या पायांना मलम चोळून आम्ही सेवा करतो. इकडे आम्ही जवळजवळ 62 मधून 50 केमी तिकडे हजर आहोत. आमचं हे सलग 12वं वर्ष आहे सेवा करण्याचं वारकऱ्यांचं. आम्हाला आत्मिक समाधान लाभतंय की पाय पंढरीला जातात, ते पंढरपूरला जातात, ते थेट माऊलीपर्यंत पोहोचतात. ते आमची भावना, त्यातच आम्हाला समाधान वाटतंय. या ठिकाणी माऊलींची सेवा केली असं येथील या डॉक्टरांचं म्हणणं आहे. जितेंद्र जाधव, आय.